शिवसेना पक्ष फोडायला नकोच होता. शिवसेना पक्ष फोडल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवरती होतोय अन्याय, अशीच खदखद काही आता भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंताकडून बोलवण्यात येत आहे. इतर पक्षांपेक्षा उद्धव ठाकरे बरे असल्याचं खाजगीत बोललं जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सुडाचं राजकारण केलं आणि दिल्लीश्वरांना, सत्ताधाऱ्यांना आता आपली सत्ता दाखवून शिवसेना पक्ष फोडला आणि याचेच परिणाम आता लोकांच्या मनामध्ये भारतीय जनता पक्ष हा पार उतरल्याचं बोललं जात आहे. त्यातच आता आयारामांना संधी, मंत्रिपद, आमदार, खासदार दिल्यामुळे निष्ठावंत आता नाराज आहेत आणि ते ठाकरेच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. तर माधव भंडारी यांनी 50 वर्ष भारतीय जनता पक्ष RSS यांच्यासाठी काम केलेलं असताना केवळ त्यांना नाव यादीत येतं, मात्र त्यांच्यासाठी निवडणुकीच्या वेळी कोणतेच पद दिले जात नसल्याचं चिन्मय भंडारी त्यांचे सुपुत्र यांनी बोललेलं आहे. पंकजा मुंडे यांना सुद्धा डावललं गेले. केशव उपाध्याय जे भारतीय जनता पक्षाची बाजू खंबीरपणे मांडतात त्यांनाही कुठे संधी मिळत नाही. विनोद तावडे यांचं तिकीट कापण्यात आलं, तर सध्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना सुद्धा 2019ला आमदारकीचं तिकीट दिलं नव्हतं. याचमुळे आता आयारामांना मंत्री आणि निष्ठावंतांना बाहेरचा रस्त्यामुळेच आता उद्धव ठाकरे यांच्यासाठी येत्या काळात भाजपचे लोक येतील, असाच राजकीय वर्तुळात चर्चा आहे.